मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या लढतीचा थरार अनुभवला। नागपूरमध्ये रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या फायनलला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती। महाराष्ट्र केसरी ठरलेल्या कुस्ती खेळाडूंना थेट पोलीस खात्यामध्ये भरती केलं जाईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली। तर विजय चौधरीनं गेल्या वर्षी अशीच घोषणा करण्यात आलेली होती। आता यावर्षी मुख्यमंत्री हे आश्वासन पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली आहे। याखेरीज महाराष्ट्र केसरी ठरलेल्या कुस्तीपटूंना पोलीस खात्यामध्ये चांगल्या पदावर नोकरी दिली जावी अशी ही इच्छा त्याने व्यक्त केली। मी आपल्याला आश्वस्त करतो, कुठल्या पदावर ते आज घोषित करत नाही, कारण मला ते जरा चेक करावं लागेल। पण जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला चांगल्या पदावर पोलीसमध्ये थेट नियुक्ती ही निश्चितपणे आम्ही यापुढे देऊ, कारण महाराष्ट्र केसरी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि हा एकच होतो। त्यामुळे असा हा एक महाराष्ट्र केसरी आपल्या पोलीस विभागाची शान देखील झाला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही कारवाई करू। मागच्या वर्षी मी झालो त्यावेळेस पण असंही सांगितलं गेलं होतं की मला नोकरी दिली जाईल, पण त्याच्यावर नंतर कोणी विचार केला नाही। आता ह्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलंय, पण आता बघू पुढे काय होतं ते। तरी डीएसपी या अशी चांगली स्पोर्ट्स, कारण की महाराष्ट्र केसरी हा खूप मोठा पदाचा दावेदार असतो, त्याला पूर्ण जनता ओळखती आणि जर त्याला समजा कॉन्स्टेबल किंवा काही असं दिलं, तो जर लाठी घेऊन उभा राहिला तर ते चांगलं वाटणार नाही। तर त्याला डीएसपी या अशी पदवी दिली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।